आता संक्रांत जवळ आलेली आहे. संक्रांतीच्या आदल्या दिवशी आमच्याकडे पारंपरिक पद्धतीची भोगीची भाजी बनवली जाते. त्यासाठी मी ते काही भाज्या घेतलेल्या आहेत. तर थोडे गाजर घेतलेत कट करून, 3-4 प्रकाराच्या घेवड्याच्या शेंगा घेतल्या आहेत, बोर घेतले, बटाटा, वांगं, ओला कांदा घेतलेला आहे आणि त्या घेवड्याच्या बिया आहेत. थोडे हरभरे आहेत, पावट्याचे शेंगा, वाटाणा आणि ओले शेंगदाणे. जर तुमच्याकडे ओले शेंगदाणे नसतील तर तुम्ही शेंगदाणे थोडे पाण्यामध्ये भिजत घालून घेऊ शकता. तर आता ह्या भाजीसाठी लागणारं वाटण तर म्हणजे मसाला, तर त्यासाठी काय करायचं, तर थोडं अर्धी वाटी खोबरं हे भाजून घ्यायचं, 1-2 कांदे घ्यायचे, थोडा गार्लिक घ्यायचा आणि जे तीळ असतात ते घ्यायचे. हे सर्व जिन्नस हे भाजून घ्यायचं. एक आल्याचा तुकडा थोडासा घ्यायचा आणि भाजून घेऊन बारीक करून घ्यायचं. आता ज्या भाज्या आहेत त्या आपण एक एक करून भाजून घ्यायच्या, कारण की हे वाटाणा पावटा जो असतो त्यामध्ये थोडा तुरटपणा असतो, त्यामुळे ते एक एक भाजी आपण भाजून घेऊया. आता पहिला आपण वाटाणा भाजून घेऊया. त्याला काळे डाग पडेपर्यंत थोडेसे वाटाणा म्हणजे पावटा हा भाजून घ्यायचा. आता छान असे डाग पडले. त्यानंतर हरभरा टाकलेला आहे मी, तोही भाजून घेऊया. हे सर्व जिन्नस भाजताना त्यामध्ये तेल टाकायचं नाही, बिना तेलाचंच भाजून घ्यायचं. वाटाणा जरा ओला असतो त्यामुळे त्यातलं पाणी असं तटतट वाजू शकतं, त्यामुळे अलगदपणे भाज्या ह्या भाजून घ्यायच्या. सर्व घेवड्याची शेंग वगैरे सर्व भाजताना जरा काळजीपूर्वक भाजून घ्या. घेवड्याची शेंग भाजताना त्यामध्ये थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं, कारण त्या भाजीमध्ये सुद्धा तुरटपणा असतो. शेंगेमध्ये भाजल्याने ते छान होतात. आता भाजी करायला घेऊया. त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं, 2 चमचा. आता तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेऊया. थोडेसे मोहरी टाकायची, कढीपत्ता आणि जो आपला ओला कांदा आहे तो टाकून घ्यायचा. यामध्ये तुम्ही कांद्याची पात वरची टाकली तरी चालेल. नंतर कांदा हा थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा आता आपला भाजत आलेला आहे. आता जे आपण वाटण केले आहे मसाल्याचे, खोबऱ्याचे वगैरे, ते टाकून घ्यायचं. तुम्हाला जेवढा मसाला पाहिजे तेवढा तुम्ही टाकू शकता. मसाला हा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा, म्हणजे छान असा मसाला भाजला जातो आणि भाजीही छान चव येते भाजीला. आता याच्यामध्ये मी लाल तिखट टाकून घेते, म्हणजे जो आमचा मसाला आहे काळा मसाला ते मी 2 चमचे टाकलेले आहे. तुम्ही लाल तिखट आणि वरून एक्स्ट्रामध्ये जिरा पूड पावडर, धनेपूड पावडर टाकू शकता. मी आज आमच्या मसाल्यामध्ये सर्व असतं त्यामुळे मी फक्त मसालाच टाकलेला आहे. आता या मसाल्याला थोडं तेल सुटायला चालू झालेले आहे, म्हणजे आपला मसाला छान असा भाजलेला आहे. आता यामध्ये सगळे आपण भाजलेल्या भाज्या आहेत त्या एक एक करून टाकून घेऊया. वाटाणे, पावटा, हरभरा, जर तुम्हाला आणि एक्स्ट्रा कुठल्या भाज्या हव्या असतील त्याही तुम्ही टाकू शकता.
जे आपले गाजर आहे आणि बोर घेतलं आहे ते थोड्या वेळानंतर टाकूया, कारण की ते लगेच शिजतं आणि त्याच्या पूर्ण एकदम गिर्र शिजलं जाईल ह्या भाज्यांपेक्षा. आता यामध्ये थोडंसं हलवून घेऊया. मसाला एकत्र झाला पाहिजे, भाज्यांना लागला पाहिजे. आता मसाला आपला एकत्र झालेला आहे. त्यामध्ये थोडं आपण गरम पाणी ओतून घ्यायचं, कारण की गार पाण्याने त्या भाजीची पूर्ण चव निघून जाते. त्यामुळे पाणी हे गरम पाहिजे. एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते थोडं ओतून घ्यायचं आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. छान अशी आपली भाजी फोडणी झालेली आहे. आता ही थोडी शिजण्यासाठी झाकून द्यायचं. तर भाजी थोडी शिजत आले, त्यामध्ये आपण उरलेले जे वांगं, गाजर आहे आणि थोडीशी कोथिंबीर, बोर हे टाकून घेऊया आणि जे शेंगदाणे आहेत ओले ते टाकून घेऊया. याची तुम्ही पातळ भाजी अशीच बनवू शकता, त्यामध्ये जरा थोडं जास्त पाणी घालून, आणि सुकी भाजी करू शकता. जास्त पातळही नाही, जास्त घट्ट नाही, अशी पण भाजी याची बनवू शकते. आता ही भाजी आपण शिजण्यासाठी ठेवून देऊया. थोड्या वेळाने भाजी चेक केली तर सर्व भाजी ही त्यातले पावटा वगैरे शिजलेला आहे आणि आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही भाजी भाकरीबरोबर छान लागते.